हॅलो गाईज, वेलकम टू द आयशाज आरी ट्रेंड. आज आपण ब्लाऊजवर फॅब्रिक पेंटिंग कशी करायची ते शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण ब्लाऊजवरती मागच्या साईडचे माप टाकून त्याच्यावर आपण ही अशी आपली नवीन ट्रेंडिंग असणारी लोटसची डिझाईन ती ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर आपण व्हाईट पेंटचा वापर करून त्याचा बेस तयार करणार आहोत. हा बेस तयार झाला की याचं पूर्ण आपण पेटल्सवर वगैरे कवर करून घेणार आहोत बेस. नंतर आपण आपल्याला जे गुलाब आवडते त्यानुसार आपण त्याचा कलर चॉईस करायचा. कोणी रेड करू शकतं, तरी कोणी पिंक. मी इथे पिंक यूज केलेला आहे. बेस कलर व्हाईट वाळल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्यावर पिंक कलरचे पेटल्सला कलर करून घ्यायचा आहे. पिंक कलरच्या ब्रशनं इथे मी 6 नंबरचा ब्रश यूज केलेला आहे पेटल्सना कलर करण्यासाठी. त्यानंतर आपण फ्लावरचे पेटल्स वगैरे सगळे ड्रॉ करून घेतलेले होते. त्यावर आपण कलर करून घेऊयात. आपले सगळे फ्लावर्स हे कलर करून झाल्यानंतर आपण त्याच्या स्टेमला ग्रीन कलर द्यायचा आहे. बेस वाळल्यानंतर आपण कलर दिला तर तो कलर निघणार नाही, म्हणून व्हाईट कलरचा बेस वाळल्यानंतरच आपण हे सगळे कलर वरून द्यायचे आहेत. त्यावर आपण सुंदर अशी आरीवर्कची डिझाईन ही करणार आहोत. नंतर सगळ्या स्टेमला कलर देऊन नंतर त्याचे लीव्जला सुद्धा आपण कलर करून घेणार आहोत. लीव्जचे कलर ही मी शेडिंगमध्ये केलेला आहे. एक डार्क ग्रीन आहे व एक लाईट ग्रीनमध्ये केलेले आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे आपण कलर करू शकतो. आपण याच्यामध्ये फ्लॅट ब्रशचाही वापर करू शकतो. 2-3 आपले जे लीफ आहेत ते कलर करून घेऊयात. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती येलो कलरचे डॉट देऊन घ्यायचे आहेत, येलो कलरचे, जेणेकरून आपले जे लीफ आहेत ते थोडे उठून दिसतील. हे आपण येलो कलरचे डॉट देऊन दिलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.